राहिला प्रश्न अजितदादांच्या ॲक्सिडेंट बद्दल साधा आमचा विषय होता, FIR करा. आम्ही कर्नाटकात जाऊन कर्नाटकाच्या कोर्टाली अप्रूव्ह करून DGPली महाराष्ट्र DGPकडे FIR पाठवला. तो CID कडे पाठवला गेला, पण CID त्याला स्वीकारत नाही. ते म्हणतात आम्ही फक्त एन्क्वायरी करू. मग FIR स्वीकारायला तुम्हाला अडचण काय? दुसरं, एका बाजूला 25-15 नाहीतर PWD या छोट्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टची 1 लाख कोटी रुपयाची बिलं प्रलंबित मराठी कॉन्ट्रॅक्टरची. पण अजितदादांचा ऍक्सिडेंट ज्या विमानातून झाला, ती जे काही VSR कंपनी, त्याचा मालक जो VK सिंग आहे, त्याला अजितदादा गेल्यानंतर 100 कोटी रुपये त्याचं बिल तिथं दिलं गेलं महाराष्ट्राकडनं. म्हणजे एका बाजूला पैसा नाही, एका बाजूला दादांचा अपघात ज्या विमानात झाला त्या कंपनीला मात्र तुम्ही पैसे तिथं देत आहात. एन्क्वायरी होईना, CBI कडे द्या. हे मी नाही, हे सुनेत्रा काकी बोलल्या, त्याला पाठिंबा आम्ही सर्वांनी दिला. 60 दिवस झालं तरी ती CBI अजून त्या विषयाला घेत नाही. म्हणजे तो जो ऍक्टर होता सुशांत सिंग राजपूत, 2 दिवसामध्ये केस घेतली. दादांची 60 दिवस. बघा, मी काय बोलतोय, मी पुराव्यासकट बोलत होतो. माझ्या मनात शंका आहे, काय खरं घडलंय हे मला सुद्धा माहित नाही, पण आम्हाला जाणण्याची इच्छा आहे. पण ते करायला ज्या ज्या गोष्टी करायला पाहिजे, तपास करायला, त्या गोष्टी होतच नसतील, त्या जर अडवल्या जात असतील तर मग मनामधली शंका वाढणारच ना, आणि ती वाढत चालली आहे. म्हणून आम्ही म्हणतोय की 30 एप्रिलपर्यंत आम्ही वाट बघू, नाही तर 10 मेपर्यंत आम्ही वाट बघू. अधिवेशनामध्ये आणि कालच्या बारामतीच्या भाषणामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी जो काही शब्द दिला आहे लोकांना, तर ते खरं होईल. आणि त्या दिशेने म्हणजे CBI पण एक्सेप्ट करेल, FIR पण एक्सेप्ट केला जाईल आणि इन्व्हेस्टिगेशन एका लेवलपर्यंत येईल, अशी आपण अपेक्षा 10 मेपर्यंत त्या ठिकाणी करू. 10 मे नंतर तुम्ही पण तुमच्या या शंकेला एका अर्थाने दुजोरा दिला. कालच्या भाषणात प्रथमच त्यांनी मौन सोडले या सगळ्या विषयावर आणि म्हणे हो, आमच्याही मनात शंका आहे. एका अर्थाने आता तरी गती मिळेल का? 10 मे नंतर तुम्ही काही आंदोलनाची वरी तयार करताय का? आंदोलन हा विषय नाही. बघा, याच्यात महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या मनामध्ये शंका आहे आणि ही जी शंका आहे मी फक्त बोलून दाखवतो. 10 मे नंतर काय होईल हे मला आज सांगता येणार नाही, पण काही पुरावे आम्ही दिलेत, पण काही पुरावे आम्ही आमच्याकडे ठेवलेले आहेत. फक्त आम्ही पुरावे पुढे आणत नाही, नाहीतर आम्ही प्रेझेंटेशन याच्यासाठी घेत नाही. रोज रोज जर आपण या विषयाला घेऊन बोलत राहिलो तर याला कुठेतरी राजकीय भूमिका आहे असं काही लोकांना वाटेल. आणि त्यामुळे मी टप्प्याटप्प्यात करतो आहे. पुढे सरकारला सुद्धा तिथे संधी दिली गेली पाहिजे. काकी बोलत असताना काल भावनिक दृष्टिकोनातून त्या बोलल्या आणि नक्कीच त्या सुद्धा दादांच्या ऍक्सिडेंटबद्दल जी काही शंका आहे, त्याच्यात जे काही इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे चांगल्या पद्धती, त्यासाठी त्या सुद्धा प्रयत्न करत असावेत. विषय एवढाच आहे की त्या प्रयत्न करत असले, आम्ही प्रयत्न करत असलो, पण ज्याच्या हातामध्ये खरीच निर्णायक काही गोष्टी आहेत, ज्या पक्षाच्या हातामध्ये निर्णायक गोष्टी आहेत, ते मात्र त्या बाबतीत थोडंसं संत गतीने जात असतील तर मग कुठंतरी आम्ही तर विरोधात आहोत. मग सत्तेतले काही लोक आणि विरोधक मिळून अजून जर दबाव टाकला तर मग इन्व्हेस्टिगेशन हे पारदर्शक आणि चांगल्या गतीने होईल असं मला तरी वाटतं. दादा, खरं तर हे इलेक्शन पूर्ण भावनिक पातळीवर होतं. तुम्ही अहवाल आहे अपघाताच्या संदर्भातला, तो पुढच्या 3-4 आठवड्यामध्ये येईल. मात्र मी आता असं म्हणू शकत नाही की हा अपघात आहे की घातपात आहे, कारण कुणाचं मी दिशाभूल करू शकतो. जय पवारांना मला सांगायचंय, तुम्ही किती आत्मविश्वासाने सांगितलं की पुढच्या 2 आठवड्यामध्ये AIBचा फायनल रिपोर्ट येईल, तर तो अजिबात येणार नाही. गेल्या 9 ऍक्सिडेंट जे काही या देशामध्ये झाले होते, 3-3 वर्ष झाले तरी त्यांचा अजूनपर्यंत फायनल रिपोर्ट आलेला नाही. एक आहे भावनिक दृष्टिकोनातून लढणं, पण राजकारण समजून घेणं पण तितकंच महत्वाचं आहे. काही राजकीय लोक आपल्याला काही सांगू शकतात, पण वस्तुस्थिती काय हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे पुढच्या 2 आठवड्यामध्ये जर AIBने रिपोर्ट दिला, फायनल रिपोर्ट जर दिला, तो जो काय ब्लॅक बॉक्स आहे त्याच्याबद्दलचा रिपोर्ट दिला आणि आम्ही जे विचारलेले प्रश्न आहेत त्याचा जर रिपोर्ट दिला, तर मी स्वतः केंद्रीय एव्हिएशन मंत्र्यांना जाईल आणि त्यांचा सत्कार त्या ठिकाणी करेल. हे होत नसतं, असं होणार नाही. CID आता या बाबतीत काय बोलतं हे सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल. पण द्यायचा म्हणजे पहिला प्रायमरी रिपोर्ट द्यायचा म्हणून त्यांनी इतका फालतू रिपोर्ट दिलेला आहे, त्याच्यात बेसिकच गोष्टी चुकलेल्या आहेत. आता फायनल रिपोर्ट आल्यानंतर आपण बघू, पण पुढच्या 2 आठवड्यामध्ये फायनल रिपोर्ट येणार नाही हे मला माहिती आहे. कारण का VK सिंगला पूर्णपणे वाचवण्याचा प्रयत्न हा सत्ताधाऱ्यांकडून केला जातो.